आमच्या गावात शक्तीपीठ गेलाच नाही पाहिजे। जर गेला तर आम्ही काय खायचं, आमच्या भावांनी काय घ्यायचं? जर नाही गेला तर बाय चान्स जर शिकवायचं कशावर? जर शक्तीपीठ गेला पैशांनी शिकवलं, पण जर तितक्यातच शेती केली तर तेवढेच पैसे जास्त येतील आणि त्याच पैशांवर माझ्या भावांना शिकवता आले। आणि जर माझ्या भावाला नाहीच नोकरी लागली तर तो शेती करून जगू शकतो, पण जर गेला तर त्याने काय करायचं, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? आणि आम्ही पण कशाच्या जीवावर शिकायचं? तर ते पैसे आले आणि नाही कुठे जमीन भेटली तर तुम्ही आम्हाला जमीन देणार आहात का? आणि हाच रस्ता घालतायत आणि म्हणतात की विकास होणार आहे। काय विकास होणार आहे? त्या सरकाराला इथे भेटणार जमीन भेटणार, ती सुपीक जमीन, त्या सुपीक जमिनीवर तो रस्ता करणार आणि त्यावर टॅक्स लावणार आणि तो पैसे सरकार घेणार आणि आम्हाला काय भेटणार? फक्त थोडेसे पैसे, 4 पैसे भेटले झाले, आमचे शेतकरी खुश? एवढंच नाही तर भीती दाखवून पोलीस फोर्स आणून भीती दाखवत आहेत, तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? नंतर आमच्या गावामध्ये अंगणवाडी पण नाहीये आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, पण हा मोठा रस्ता जातोय त्याला कोण विरोध करतोय का? आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे। आम्ही काय खाणार आहोत, आम्ही कशावर शिकणार? जमीन मला पाहून एकरच आहे, ती बी नावची नाही। आणि ग्रामसेवकला म्हणलं मृत्यू काढून देऊ, ग्रामसेवक मृत्यू पण काढून देईन। तहसील मध्ये फॉर्म टाका, तहसील मध्ये फॉर्म तर बंद आहे, करायचे काय? तलाठी पण नावचं जमीन करू देईन, काय करायचे काय? अर्ध्या एकर करून खाली मी, त्याच्यातून अर्धी चालली ना, अर्धी पाण्यात गेल्या करायचे काय? जमीन जाऊ द्यायची नाही। शासनाचा नियम आहे, सासऱ्याच्या नावची जमीन आहे, आज माझ्या विधवा झालेली, वर पण नावची करून देई नाही तलाठी, मग करायचे काय? तुमचं वर्ष झालं नाही वर्ष झालं, तुम्ही आम्हाला 3दा चक्रा मारलेला लावतात येळात, आणि तुम्ही एका दिवसात कसं मापून देणार आहे शेती? मापू देणार नाही, बंदोबस्त लावून आले नाही, काही करू द्या ना, मापू देणार नाही, मापू देणार नाही। बोला, मुळात शक्तीपीठाची मागणीच कोणाची नाही, शासन करायला गोष्टीसाठी आम्हाला हे कळत झाले। म्हणजे कसं आहे, गोव्याची लोकसंख्या काय, गोवा जिल्हा केवढा आहे, आपल्या परभणीची एवढी लोकसंख्या अख्ख्या राज्याची आहे, तिथं जाऊन समजा काही म्हणजे असं काही शेतकऱ्याला काही मार्केट नाही, काही नाही। समजा आता हे तुम्हाला मीडियावाल्याला माहिती आहे, पूर्ण भारताला माहिती आहे, सगळ्या कर्मचाऱ्याला माहिती आहे रस्ता कोणासाठी करायचे, वास्को दा गामा बंदर आहे ते कोणाचं आहे? रस्ता ते एका माणसासाठी करायचे। जवळपास 25,000 एकर जमीन झाली साहेब, हवेतून किती ऑक्सिजन कमी होले, किती झाडं जाणार याच्यामध्ये? म्हणजे आपल्या नैसर्गिक प्रकृतीचं आपल्याला दिलेली अधिकारी यायले त्याला मोजू देणार नाही, मोजू देणार नाही, अजिबात मोजू देणार नाही। आमचा जर जीव गेला, ज्या दिवशी आमचा जीव जाईल त्या दिवशी मोजता येईल ते। एवढा पोलीस बंदोबस्त लावला ते गोळ्या घालायसाठी आम्हाला। लोकशाही संपली आपल्या देशातली, आता हुकुमशाही सुरू झाली। हे सरकार म्हणजे निवड हुकुमशाही सरकार आहे, त्याच्यामध्ये लोकशाहीला कुठं काही थारा नाही। न्याय व्यवस्था सध्या हिने विकत घेतलेली आहे। कर्मचारी आम्हाला म्हणतात न्यायालयात जा तुम्ही पैसे मागायला, अरे त्याला कर्मचारी न्यायालयात जायला पाहिजे ना, याला जमीन पाहिजे, न्यायाधीश कोण देणं ऑर्डर ना, हे जमीन ताबा करा, न्यायाधीश ऑर्डर देत नाही, बळजबरी असं करले आमच्या पोलीस बंदोबस्त लावून जमीन आमची जबरदस्ती घ्यायली। कोणी अधिकारी आलते का आधी तुमच्याकडे नोटीस वगैरे? आमच्या गावामध्ये आतापर्यंत मी जन्मलो तसं समजा 25 वर्ष वय झाले, कवाच आमच्या गावात डीवायसपी आले नव्हते। ऐका, आमच्या गावात डीवायसपी एक दिवस भर बसली, दुसरी दिवशी एसपी आले, डिप्टी कलेक्टर आले, तहसीलदार आले, फक्त काय करायचं आमच्या दबाव टाकायले। आम्ही मोजणार म्हणजे मोजणारच माहिले, तुम्ही अजिबात शेतात यायचं नाही माहिले। तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका आमचा जीव जावं आणि ते रान मोजावं, अशा आम्ही रान मोजू देणार नाहीत। त्याला एकच इलाज आहे, आम्हाला गोळ्या घालणं आणि नंतर रान मोजणं। जिवंत जोपर्यंत आम्ही रान मोजू देत नाही। शक्तीपीठ झाला